इसके आगे जब विचार करते हैं तो टेरर फंडिंग के अंदर 2020 के अंदर ईडी ने, प्रवर्तन निदेशालय ने इस बात का खुलासा किया है कि इस संगठन ने सीएए के विरोधी प्रदर्शन के लिए 73 विभिन्न बैंक खातों के माध्यम से 120 करोड़ रुपए की रकम इस तरह से देश भर में बांटे। इसमें रिहेब फाउंडेशन जैसा संस्था, जेबी संगठन इसमें सम्मिलित थे। सीएए के विरोधी हिंसा को भड़काने के लिए इसमें 10 गुना यानी 120 करोड़ की मल्टीप्लाई करें तो 10 इतने करोड़ रुपए यानी लगभग 10,000 करोड़ तक भारत में अनरेस्ट को बढ़ाने के लिए, और ये जगह जगह इनके पैसे बांटे गए। जकात के अतिरिक्त सऊदी अरब के समर्थन से चलने वाले अनेक प्रकाशनों से भी इनको पैसा मिलता है, और भारत में हिंदू समाज को, पूरा हिंदुस्तान को और टारगेट पर लेकर के जहां जहां इनकी घनी आबादी है उसको स्लीपर सेल के रूप में उपयोग करते हुए और भारत के अंदर अनरेस्ट बढ़ाने का प्रयास चल रहा है। आप थोड़े से पहले जाएंगे तो सीएए के जहां जहां विरोध प्रदर्शन हुआ, शाहीन बाग से लेकर के बाकी देश के बाकी जगहों पर, तो उस समय शाहीन बाग के अंदर एक हर्षमंदर करके एनजीओ चलाने वाला शेल्टर होम के बच्चों को विरोध प्रदर्शन में भेजा। बाल आयोग ने पूरा नोटिस लिया। चारों तरफ से किस तरह के प्रयास ये कर रहे हैं, ये ध्यान में आ रहा है। यहां पर एक जुडिशरी के एक पर्सन है जो सिद्धारमैया के समय एक कमीशन बना था, भगवान राम के बारे में अपने रिपोर्ट में गलत सलत बातें लिखा है। कर्नाटक की जनता कभी उनको माफ नहीं करेगी। वो जगह जगह माओवादियों के समर्थन में अपना और जगह जगह वो प्रयास कर रहे हैं। भारत के संविधान पर भगवान राम का चित्र है। उन्होंने फंडामेंटल राइट को जाकर के लंका में एड्रेस किया। उस समय भारत के संविधान पर उनका चित्र अंकित है। कोर्ट ने ये साबित किया है और भगवान का भव्य मंदिर बन रहा है। और कर्नाटक में एक व्यक्ति उनके विरोध में जगह जगह बोल रहा है। कर्नाटक की जनता कभी भी इसको माफ नहीं करेगी। ये तो हनुमान की धरती है और हनुमान ने लंका में आग लगाई थी। हमको भी वही काम करना है। ಕೇರಳದಲ್ಲಿ ಸಿಎಎ ವಿರುದ್ಧವಾಗಿ 730ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಬ್ಯಾಂಕ್ ಖಾತೆಗಳಿದ್ವು. ಅದರಲ್ಲಿ 120 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಯಷ್ಟು ಹಣವನ್ನು ಸಿಎಎ ವಿರುದ್ಧ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಕೆಲವು ಸಂಘಟನೆಗಳು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಅದಲ್ಲದೆ ಅದರ 10 ಪಟ್ಟು ಸುಮಾರು 1,200 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಯಷ್ಟು ಅರಬ್ ದೇಶದಿಂದ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಹಣವನ್ನು ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ, ದೇಶದ ಮೂಲೆ ಮೂಲೆಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ದಂಗೆ ನೆಲೆಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಜಕಾತಿನ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಸೌದಿ ಅರೇಬಿಯಾದಿಂದ ಹಣ ಬರ್ತಾ ಇದೆ. ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದಲ್ಲಿ, ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಸ್ಲೀಪರ್ ಸೆಲ್ಗಳ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ದೇಶದ ಒಳಗಡೆ ಗಲಾಟೆ ಎಬ್ಬಿಸುವಂಥ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. NGOಗಳ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಮಕ್ಕಳನ್ನು ಕೂಡ ಬಳಸಿಕೊಂಡು ಹಿಂದೂ ಸಮಾಜದ ವಿರುದ್ಧ ಎದ್ದು ನಿಲ್ಲಿಸುವಂಥ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರ ಗಮನಕ್ಕೆ ಬಂದು ತಕ್ಷಣವೇ ಅದನ್ನು ಕ್ರಮ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದೆ. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕೂಡ ಜುಡಿಷಿಯರಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ಪರಮಾಪ್ತರಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು, ರಾಮನ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಅವರು ಹಲವಾರು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಓಡಾಡಿ ರಾಮನ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಇದು ಕರ್ನಾಟಕ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಹನುಮನ ನಾಡು ಇದು.
ಹನುಮಂತ ಲಂಕೆಗೆ ಬೆಂಕಿ ಇಟ್ಟಂತಹ ನಾಡಿನಿಂದ ಬಂದಂಥವ್ರು. ಇದನ್ನೆಲ್ಲ ತಕ್ಷಣ ನಾವು ಹನುಮಂತನಂತೆ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. लव जिहाद का आतंकवाद का कनेक्शन जब हादिया प्रकरण सुप्रीम कोर्ट में आया तो उस समय जांच एजेंसी ने जो अपना सबमिशन दिया कि बहुत सारी लड़कियां आतंकवादी गतिविधियों में इन्वॉल्व हो रही हैं, लव जिहाद के नाम पर भारत की जनसंख्या को असंतुलन करने का, हिंदू बेटियों के साथ षड्यंत्र पूर्वक उनको प्रेम और मोह जाल में फंसा करके भारत को तोड़ने का ये सारा दृश्य जब फरीदाबाद में निकिता तोमर की 18 साल की उम्र 18 की एज में जब कॉलेज गेट के सामने निकलते हुए गोली मारा, पूरे देश में उसको लेकर के आंदोलन शुरू हुए। और ये बात कभी जुडिशरी के ध्यान में, कभी समाज के ध्यान में, कभी समाज के सामान्य व्यक्ति के ध्यान में ये बात धीरे धीरे आई कि इसका आतंकवाद का बहुत बड़ा कनेक्शन है। उत्तर प्रदेश की योगी सरकार ने सबसे पहले देश में लव जिहाद पर कानून बनाया। पॉलिटिकल खेमे के अंदर ये विषय गया और भारत के बाकी राज्यों के चीफ मिनिस्टर्स ने स्टेटमेंट दिया। मैं आज यहां बैठे हुए सारे कार्यकर्ताओं के सम्मेलन में सभी से आग्रह करता हूं कि इस पर कानून बने, इसकी प्रक्रिया हम लोगों को जोर से आगे लानी चाहिए, क्योंकि आतंकवाद को ब्रेक करने का एक बड़ा माध्यम यह होगा कि कर्नाटक में लव जिहाद के ऊपर कानून बने। हिंदू समाज के विजय का अनेक चरण जो होगा उसमें एक ये भी चरण होगा कि कोई भी कर्नाटक की हिंदू बेटी और मोह जाल में फंस करके विधर्मियों के हाथ नहीं जाएगी। इस प्रकार की कानून व्यवस्था पॉलिटिकल लोगों को और हम लोगों को आग्रह से और निवेदन से, अपने एप्लीकेशन से, अपने डेलीगेशन से इस विषय पर हमको आगे बढ़ना चाहिए। हम आतंकवाद के नेक्सस को और वहां पर रोकने में सफल होंगे। इसलिए हम सब लोगों को इसमें खुला एफर्ट्स करना चाहिए। जब इस सरकार ने, केंद्र की सरकार ने ट्रिपल तलाक पर कानून लाया, मुस्लिम लड़कियां, मुस्लिम महिलाएं लड़ते हुए सुप्रीम कोर्ट गई और सुप्रीम कोर्ट ने डायरेक्शन दिया कि इस पर कानून बनना चाहिए। पड़ोसी देश पाकिस्तान के अंदर ट्रिपल तलाक नहीं है, भारत में है, लेकिन भारत में पार्लियामेंट के अंदर, राज्यसभा के अंदर विरोध करने वाले कौन लोग थे इस कानून का? तो कुछ हिंदू ही थे उसमें। बड़े शर्म की और दुख की बात होती है। इसलिए हिंदुत्व का व्यापक जान जागरण वहां तक हमको करना पड़ेगा, लोगों को समझाना पड़ेगा। देश की एकता, अखंडता का जहां प्रश्न आता है वो सारा देश एक दिशा में होना चाहिए। अपने व्यक्तिगत स्वार्थों को, व्यक्तिगत हितों को भूल करके और हमको आना चाहिए। इसलिए कर्नाटक के अंदर ये कानून बनना चाहिए, इस पर हमको आग्रह से बढ़ना चाहिए। दूसरी बात ध्यान में आती है कि फिल्म इंडस्ट्री के अंदर कौन हीरो होगा, कौन हीरोइन होगा, किस फिल्म के अंदर किसका पैसा इन्वेस्ट होगा, ये साइकोलॉजिकली वारफेयर नैरेटिव अनेक समय डी कंपनी करती रही है, आज भी कर रही है, लेकिन थोड़ा थोड़ा अंतर आया है। जब तनिष्क का मामला आया तो सोशल मीडिया पर लोगों ने पुरजोर विरोध किया और टाटा समूह को बैकफुट पर आना पड़ा। अभी इन दिनों में जो फिल्में आई हैं, लोगों ने जो बाइकाट किया है, ये समाज के आम आदमी की विजय है।
इसका मतलब कि इस पंडाल में जो हम लोग बैठे हुए केवल यही हम विचार नहीं कर रहे हैं, इस पंडाल के बाहर रहने वाला बहुत बड़ा समाज है जो हमारे साथ खड़ा है। इस लव जिहाद के इशूज पर समाज का व्यापक जन जागरण, महिला सुरक्षा और सम्मान को लेकर के हमको करना है। ये बात अच्छा है कि अपने इस सभा में महिलाएं भी हैं, इनकी संख्या और बढ़नी चाहिए। महिला सुरक्षा और सम्मान को लेकर के देश में एक मजबूत कानून, हिंदू समाज की सुरक्षा की गारंटी हिंदू समाज के द्वारा मिल रही है। उस सारी चीजों को चैनलाइज करने की आवश्यकता है। समाज बहुत आगे चला गया है। आज हम लोग विचार कर रहे हैं, यह दिखाई देता है कि जिहादियों के खिलाफ धीरे धीरे पूरा विश्व खड़ा हो रहा है और इसलिए खंडित भारत अखंड पुनः होगा, इस प्रकार का संकल्प लेकर के हम लोगों को आगे बढ़ना है। ಇನ್ನೊಂದು ಮುಖ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಲವ್ ಜಿಹಾದ್. ಹಿಂದೂ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳನ್ನ ಪ್ರೇಮದ ಮೋಹದ ಜಾಲದಲ್ಲಿ ಹಾಕಿ ಭಾರತವನ್ನ ಅಂತಃಶಕ್ತಿಯನ್ನು ಒಡೆಯುವಂತ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಫರೀದಾಬಾದಿನ ಕಾಲೇಜಿನ ಗೇಟ್ ಒಂದರಲ್ಲಿ ಹತ್ಯೆಯಾದಂಥ ಹುಡುಗಿಯನ್ನು ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಇಡೀ ದೇಶಾದ್ಯಂತ ಹೋರಾಟಗಳು ಪ್ರಾರಂಭ ಆದಾಗ ಅದು ಕೋರ್ಟ್ ಗಮನಕ್ಕೂ ಬಂತು, ಸರ್ಕಾರದ ಗಮನಕ್ಕೂ ಬಂತು. ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಈ ಕುರಿತು ಕಾನೂನು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ನಮ್ದೊಂದು ಆಗ್ರಹ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಈ ಲವ್ ಜಿಹಾದನ ವಿರುದ್ಧ ಜಾಗರಣೆ ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೂ ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ವಿಧರ್ಮೀಯರ ಕೈಯಲ್ಲಿ ಹೋಗಬಾರದು. ಈ ವಿಷಯದಲ್ಲಿ ನಾವು ಹೆಚ್ಚು ಶ್ರಮ ಹಾಕಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ತ್ರಿಬಲ್ ತಲಾಖಿಗೆ ಅದನ್ನ ಬ್ಯಾನ್ ಮಾಡಿದಾಗ ಸ್ವತಃ ಪಕ್ಕದ ಪಾಕಿಸ್ತಾನದಲ್ಲಿ ತ್ರಿಬಲ್ ತಲಾಖ್ ಇಲ್ಲ. ಅದನ್ನ ವಿರೋಧ ಮಾಡಿದವರು ಕೆಲವೊಬ್ರು ಹಿಂದೂಗಳು ಇದ್ರು. ಆದ್ರೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಆದ್ರೂ ಕೂಡ ತ್ರಿಬಲ್ ತಲಾಖನ್ನ ಬ್ಯಾನ್ ಮಾಡಲಾಯಿತು. ಜನರಿಗೆ ನಾವು ಅದೇ ರೀತಿ ಲವ್ ಜಿಹಾದಿನ ಬಗ್ಗೆ ಜಾಗೃತಿ ಮಾಡಿಸ್ಬೇಕಾಗಿದೆ. ಹಾಗೇನೆ ಫಿಲ್ಮ್ ಇಂಡಸ್ಟ್ರಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂತೆ ಯಾವುದಾದ್ರೂ ಸಿನಿಮಾ ತಯಾರಾಗಬೇಕಾದ್ರೆ ಅದ್ರ ನಾಯಕ ಯಾರು, ನಾಯಕಿ ಯಾರು, ಅದಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಹಣ ಇನ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು, ಇನ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡೋರು ಯಾರು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಒಂದು ಡಿ ಕಂಪನಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಒಂದು ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು. ಈಗ ಬದಲಾಗಿದೆ. ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಡಿ ಕಂಪನಿಯ ಶಕ್ತಿ ಕುಂದಿದೆ. ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾದಲ್ಲಿ ಯಾವುದಾದ್ರೂ ಹಿಂದೂ ವಿರೋಧಿ ಚಿತ್ರಗಳು ಬಂದ್ರೆ ಅದರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಜೋರಾಗಿ ಬೈಕಾಟ್ ಧ್ವನಿ ಹೇಳುತ್ತೆ. ಬೈಕಾಟ್ ಅನ್ನೋದು ಕೆಲವೊಂದು ಬೈಕಾಟಿನ ಪ್ರಭಾವದಿಂದ ಅನೇಕ ಚಿತ್ರಗಳು ಏನಪ್ಪ ನಷ್ಟವನ್ನು ಅನುಭವಿಸಿದ್ವು. ಇದು ಕೂಡ ಜನಸಾಮಾನ್ಯನ ವಿಜಯ. ಹಾಗೇನೆ ಲವ್ ಜಿಹಾದಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ಇದೇ ರೀತಿ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಜಿಹಾದಿಗಳ ವಿರುದ್ಧ ನಾವು ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು. ಈ ಎದ್ದು ನಿಂತು ಶಕ್ತಿಯನ್ನು ಜಾಸ್ತಿ ಮಾಡುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡಬೇಕು. ದಿಕ್ಸೂಚಿ ಭಾಷಣ ಮಾಡಿದ ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಕಮಲೇಶ್ ಕುಮಾರ್ ಸಿಂಗ್ ಜಿ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಈಗ ವಂದನಾರ್ಪಣೆ ಶ್ರೀ ವೀರೇಶ್ ಚಿಂಚರಿಕಿ ವಕೀಲರು, ಕೋಶಾಧ್ಯಕ್ಷರು, ಸ್ವಾಗತ ಸಮಿತಿ, ಹಿಂದೂ ಜಾಗರಣ ವೇದಿಕೆ. ನಾವೆಲ್ಲ ಸಣ್ಣವರಿದ್ದಾಗಿಂದ ಪುಣ್ಯಕೋಟಿ ಅನ್ನೋ ಗೋವಿನ ಹಾಡನ್ನು ಕೇಳಿ ಬೆಳೆದಿದ್ದೀವಿ, ಹೌದಾ? ಅದೇ ರೀತಿ ಎದುರಿದ್ದ ಒಬ್ಬ ಎದುರಾಳಿ ಮಹಿಳೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾದ ಮೇಲೆ ಖಡ್ಗನ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದಂಥ ಕುಮಾರರಾಮರ ಕಥೆ ಕೂಡ ಕೇಳಿದ್ದೀವಿ, ಹೌದು? ಇಷ್ಟೇನಾ? ಇಲ್ಲ, ಅಧರ್ಮಿಯಾದ ವಾಲಿನ ಸಂಹಾರ ಮಾಡೋದು ಕೂಡ ಗೊತ್ತು. ಧರ್ಮೀಯರಾದ ಪಾಂಡವರನ್ನ ಕರ್ಕೊಂಡು ಗೆಲ್ಲಿಸಿದಂಥ ಕತೆ ಕೂಡ ನಾವು ಕೇಳಿದ್ದೀವಿ, ಹೌದು? ನಾವು ಎರಡಕ್ಕೂ ತಯಾರಿದ್ದೀವಲ್ಲ? ಎಸ್. ಹಿಂದೂ ಜಾಗರಣ ವೇದಿಕೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರಾಂತೀಯ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಸಮಾಗಮ 2022ರ 3ನೇ ತ್ರೈವಾರ್ಷಿಕ ಸಮ್ಮೇಳನಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿ ನಮಗೆಲ್ಲ ದಿಕ್ಸೂಚಿ ಭಾಷಣ ನೀಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹಿರಿಯರಾದ ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಕಮಲೇಶ್ ಕುಮಾರ್ ಸಿಂಗ್, ಅಖಿಲ ಭಾರತೀಯ ಸಹಾಯ ಸಂಯೋಜಕರು, ಹಿಂದೂ ಜಾಗರಣ ವೇದಿಕೆ ಮಂಚ್ ದೆಹಲಿ, ಇವರಿಗೆ ನಮ್ಮ ಸ್ವಾಗತ ಸಮಿತಿಯ ಪರವಾಗಿ ನಾನು ತುಂಬ ಹೃದಯದ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತೇನೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ಸಭೆಗೆ ಗೌರವ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಹಿರಿಯ ವಕೀಲರಾದ GSRK ರೆಡ್ಡಿ ಸರ್ ಅವರಿಗೆ ಕೂಡ ನಾನು ಸ್ವಾಗತ ಸಮಿತಿ ಪರವಾಗಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ವಂದನೆಗಳನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತೇನೆ. ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಸ್ವಾಗತ ಸಮಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಶ್ರೀ ಡಾಕ್ಟರ್ ಚನ್ನನಗೌಡ ಸರ್ ಅವರಿಗೆ
ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ನಾನು ವಂದನೆಗಳನ್ನು ತಿಳಿಸ್ತೇನೆ. ಅದೇ ರೀತಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಪ್ರೀತಿಯ ಮತ್ತು ಅಚ್ಚುಮೆಚ್ಚಿನ ಕ್ಷೇತ್ರೀಯ ಸಂಘಟನಾ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಜಗದೀಶ್ ಕಾರಂಜಿ ಅವರಿಗೆ ಕೂಡ ನಾನು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ತಿಳಿಸಿದ್ದೇನೆ. ಅದೇ ರೀತಿ ಇನ್ನೋರ್ವ ಅತಿಥಿಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಆರ್ ಜಿ ಮಟ್ಟಿ ವಕೀಲರು, ಇವರಿಗೆ ಕೂಡ ನಾನು ನಮ್ಮ ಸ್ವಾಗತ ಸಮಿತಿ ಪರವಾಗಿ ವಂದನೆಗಳನ್ನು ತಿಳಿಸ್ತೇನೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ಒಂದು ಸಭೆಯನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಲು ಡೈರೆಕ್ಟಾಗಿ ಮತ್ತು ಇಂಡೈರೆಕ್ಟಾಗಿ ಸಹಾಯ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೂ ಮತ್ತು ಸ್ವಾಗತ ಸಮಿತಿ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ವಂದನೆಗಳನ್ನು ತಿಳಿಸ್ತೇನೆ. ಅದೇ ರೀತಿ ಬಹುಮುಖ್ಯವಾಗಿ ಈ ಸಭೆ ಯಶಸ್ವಿಯಾಗಲು ಕಾರಣರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬೇರೆ ಬೇರೆ ಊರಿಂದ ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ತಮ್ಮೆಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೂ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ನಮ್ಮ ಸ್ವಾಗತ ಸಮಿತಿ ಪರವಾಗಿ ತುಂಬ ಹೃದಯದ ವಂದನೆಗಳನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತೇನೆ.